नमस्ते, मी गणेश खेडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. करंट अल्गोरिदम ही आपण यूट्यूब सिरीज सुरू केलेली आहे. या सिरीजच्या माध्यमातून या संपूर्ण 2025 या वर्षभरात कोणत्या महत्त्वाच्या टॉपिकवर काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, काय कंटेंट महत्त्वाचा आहे आणि तो कंटेंट कसा कव्हर करायचा किंवा किती डेप्थमध्ये कव्हर करायचा ते सगळं आपण या सिरीजमध्ये पाहत आहोत. आज आपण या सिरीजमधलं पुढचं लेक्चर घेऊन येत आहोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयीचा. यापूर्वी आपण या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर 2-3 लेक्चर पाहिलेले आहेत. एक भूदान चळवळीवरचं पाहिलेलं आहे, कारण 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयीचं पाहिलेलं आहे, कारण त्यांना आता त्यांना 150वी जयंती आपल्याला पाहता येते आणि त्यांच्या मृत्यूला सुद्धा 75 वर्ष पूर्ण झालेले आपल्याला पाहता येतात. आणि आता अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी आपण पाहतोय. त्यांना 300वी जयंती आता यावर्षी साजरी होणार आहे. शिवाय राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा आपल्याला चौंडी या त्यांच्या जन्मगावी होती आणि त्या पार्श्वभूमीवर हा सगळा मुद्दा चर्चेत आहे. म्हणून आपण या वर्षभरात होणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने हे सगळाच कंटेंट मग कव्हर करत आहोत. मग अहिल्यादेवी होळकर यांच्यावर काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्या अनुषंगानं आपण ते पाहणार आहोत. खरं म्हणजे यांच्याकडे आपण परीक्षेच्या दृष्टीने आता आपण अभ्यास करतोय म्हणून पाहणं गरजेचं आहे, पण अतिशय महत्वाचे व्यक्ती आहेत, त्यांचा इतिहास पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्या अर्थानं सुद्धा ह्याच्याकडे आपण पाहू शकतो. ठीक आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 ला झालेला आहे. त्यांच्या जन्माला आता यावर्षी 2025 मध्ये 300 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती आहे. मोठ्या प्रमाणात भारतभरात साजरी होणार आहे आणि मग आपल्याला काहीतरी क्वेश्चन येऊ शकतो म्हणून आपण तो सगळाच कव्हर करणार आहोत. त्यांचा जन्म चौंडी या ठिकाणी झालेला आहे. ते आता मल्हारपेठ या नावानं पण ओळखलं जातं. तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर हे आपल्याला पाहता येतं. त्यांच्या वडिलांचं नाव मानकोजी शिंदे पाटील पाहता येतं. त्यांचा मृत्यू 13 ऑगस्ट 1795 ला वयाच्या 70व्या वर्षी झालेला आपल्याला पाहता येतो. वयाच्या 8व्या वर्षी खंडेराव होळकर, मल्हारराव होळकरांचे पुत्र यांच्यासोबत त्यांचा शनिवारवाडा या ठिकाणी विवाह झालेला आहे. मुद्दाम देण्याचं कारण की काय त्यावेळची पार्श्वभूमी होती हे लक्षात यावं. आता अहिल्यादेवी होळकर या इतक्या महत्वाच्या काय, त्यांनी असे काय कामगिरी केलेली आहे आणि त्या कामगिरीच्या अनुषंगाने त्यांची जगभरात ओळख आहे. मग ती आपल्याला कामगिरी आता जाणून घ्यायची आहे. पेशवाई जसं होती तसंच होळकर घराणं आपल्याला पाहता येतं. या होळकर घराण्याची स्थापना 1734 मध्ये रितसर झालेली आपल्याला पाहता येते. त्यांना आपण इंदोरचे होळकर म्हणून ओळखतो. 1754 ला होळकर आणि जाट यांच्यामध्ये कुंभेरीची लढाई झालेली होती आणि या कुंभेरीच्या लढाईमध्ये खंडेराव होळकर, अहिल्यादेवींचे पती, यांना वीर म्हणून आलेलं होतं. त्यांच्या इतर 8 पत्नी त्यावेळेस सती गेलेल्या होत्या, परंतु त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्यादेवींना सती जाण्यास विरोध केलेला आपल्याला पाहता येतो. आणि मग त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी एक प्रतिज्ञा घेतलेली होती की केवळ शुभ्र वस्त्र नेसून प्रजेसाठी आणि राज्यासाठी काम करल आणि ते काम करताना धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्वाप्रमाणे राज्य करल अशी त्यांची प्रतिज्ञा आपल्याला पाहता येते. अहिल्यादेवी होळकर यांना धर्मनिरपेक्ष राजा म्हणून खूप मोठ्या प्रमाणात राज्यकर्ता म्हणून ओळखलं जातं, हे पण इथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काही दिवसात मल्हारराव होळकर यांचा पण मृत्यू झालेला आहे आणि मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर 1766 ते 1795 या दरम्यान जवळपास 28 वर्ष त्यांनी माळवा हा जो प्रांत आहे तिथं राज्य केलेलं आपल्याला पाहता येतं. मल्हाररावाच्या मृत्यूनंतर जी होळकर घराण्याची राजधानी होती इंदूर पण म्हणतो आपण, ती राजधानी महेश्वर या ठिकाणी नेलेली आहे. हे महेश्वरचं आपल्याला हे पाहता येतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी तिथं डेव्हलपमेंट केलेली आपल्याला पाहता येते. हे जे नर्मदा नदीवरलं ठिकाण आहे मध्य प्रदेश मधल्या खरगोन जिल्ह्यामध्ये हे पाहता येतं आणि स्वतः त्या सेनापती झालेल्या आपल्याला पाहता येतात. हे अतिशय गौरवास्पद गोष्ट आपल्याला पाहता येते. त्यांना इतरही नावानं ओळखलं जातं. त्यामध्ये तत्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखलं जातं. पुण्यश्लोक आपण सर्वच म्हणतो. राजमाता म्हटलं जातं, लोकमाता म्हटलं जातं. धर्मरक्षक आहेत. पहा, धर्मरक्षक आहेत आणि धर्मनिरपेक्ष या दोन्ही नावानं त्यांना गौरवलेलं आहे. गंगाजल निर्मल हे एकच नाव आहे. मातोश्री आहेत आणि वीरांगना या नावानं त्यांना ओळखलं जातं. लॉरेन्स नावाची एक ब्रिटिश व्यक्ती होऊन गेलेली आहे. त्यांनी इथं मी 3 देशाच्या राणी दिलेल्या आहेत. रशियाचे कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडच्या एलिझाबेथ आणि डेन्मार्कच्या मार्गारेट या 3 महाराणी एवढं एकत्रितरित्या अहिल्याबाई श्रेष्ठ होत्या हे त्यांनी सांगितलेलं आहे. या 3 महाराणी कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट
या पद्धतीनं त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आपल्याला पाहता येतं. 3 वेगवेगळ्या देशाच्या महाराणी आहेत. मग अहिल्यादेवी होळकर यांना जग आज एवढ्या मोठ्या प्रमाणात का सन्मान करतं, त्याचे कारण त्यांच्या महत्वाच्या निर्णयामध्ये आहेत. न्यायदान अतिशय श्रेष्ठ दान त्यांनी अतिशय सम्यकपणे न्यायदान केलेलं आपल्याला पाहता येतं. इथं मी वेगवेगळे शहरं दिलेले आहेत, तिथले घाट जे आहेत किंवा मंदिराचं पुनर्निर्माण त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. द्वारका आपल्याला पाहता येतं, काशी आपल्याला विश्वनाथ पाहता येतं, परळी वैजनाथ आहे, सोमनाथ आहे, असे वेगवेगळे शहरं पाहता येतात. रामेश्वर पण पाहता येतात. पहा, काही ऐतिहासिक निर्णय काळाच्या पुढे जाऊन त्यांनी घेतलेले आपल्याला पाहता येतात. विधवांना मुले दत्तक घेण्यास परवानगी त्यावेळेस त्यांनी मिळवून दिलेली आहे. मुलींच्या शाळा केलेल्या आहेत. आणि हे मी सगळं 18व्या शतकाविषयीतलं तुमच्या समोर आणतोय. दारूबंदी केलेली आहे, शस्त्र शिक्षण दिलेलं आपल्याला पाहता येतं, वृक्षतोड बंदी, म्हणजे आजच्याही काळात योग्य असे निर्णय त्यांनी त्यावेळेस घेतलेले पाहता येतात. मार्गदर्शक असे निर्णय आहेत. शिवाय महेश्वर आणि इंदोर या 2 ठिकाणी नाणी पाडण्यासाठी टांगसाळ निर्माण केलेले आहेत. हुंडाबंदी कायदा त्यावेळेस त्यांनी केलेला आहे. हुंडा घेणं हा गुन्हा होता आणि त्याच्यासाठी विशिष्ट दंड सुद्धा करण्यात आलेला आपल्याला पाहता येतो. अंधश्रद्धा निवारण केलेलं आहे, म्हणून धर्मनिरपेक्ष होत आहेत. बारव केलेले आहेत, वाडे बांधलेले आहेत, मोठाले घाट बांधलेले आहेत, धर्मशाळे बांधणं, अशा एकदम मोठ्या प्रमाणात त्यांनी सामाजिक काम आपल्याला केलेलं आहे. त्यांनी स्वतः अहिल्या कामधेनू हा ग्रंथ तयार करून घेतलेला आपल्याला पाहता येतो. कवी मोरोपंत, शाहीर अनंतपंदी यासारख्या महत्वाच्या व्यक्तींना सुद्धा त्यांनी राजाश्रय देऊन त्यांना कलेची जोपासना करायला प्रोत्साहित केलेलं पाहता येतं. अहिल्यादेवी होळकर यांचं जे चरित्र आहे त्याच्यापैकी विजया जहागीरदार यांचं चरित्र जास्त प्रसिद्ध आपल्याला पाहता येतं. आता हे या स्लाइडवर थोड्याशा मी महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत की एखादा माणूस 300 वर्षानंतरही सुद्धा जग त्याचा गौरव का करतं, त्याच्या कारणामध्ये पहा. 1772 ते 1792 या 20 वर्षाच्या दरम्यान अमेरिकेतले एक कर्नल आहेत JP बॉईड, यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सैन्याची रचना पाश्चात्य पद्धतीची केलेली आपल्याला पाहता येते. आपल्या सैन्याला त्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलेलं पाहता येतं. आणि ज्यावेळेस अहिल्यादेवी होळकर राज्यकर्त्या म्हणून होत्या, राजा म्हणून काम करत होत्या, त्यावेळेस पहा भारतभरातलं काय काय चाललेलं होतं. 1757 ला प्लासीची लढाई झालेली आहे. 1761 ला तिसरं पानिपतचं युद्ध झालेलं आहे. 1764 ला बक्सरचं युद्ध झालेलं आहे. म्हणजे यामुळं पेशवाईचा आपल्याला अंत झालेला पाहता येतो किंवा मोठ्या प्रमाणात धक्का बसलेला पाहता येतो. 1757 आणि 1764 मुळे ब्रिटिश भारतात आलेले आपल्याला पाहता येतात. आणि याच दरम्यान 1775 ते 1782 या दरम्यान इंग्रज मराठे पहिलं युद्ध झालेलं आहे. आणि एवढ्या अस्थिर कालामध्ये, अतिशय चॅलेंजिंग कालामध्ये अहिल्यादेवी या राज्यकर्त्या, राजा म्हणून आपल्याला समोर आलेल्या पाहता येतात. आता या स्लाइडवर फारच डीप मध्ये विचारलं गेलं तर काही गोष्टी असाव्यात म्हणून हे मुद्दाम घेतलेलं आहे. तुम्ही कमी लक्ष दिलं तरी चालेल. होळकर जे दरबार आहेत त्याचे वेगवेगळ्या संस्थानात असणारे वकील, त्यातले इथे वकील मी पुण्यात दिलेले आहेत. जे होळकर आहेत त्यांचे पुणे दरबारातल्या वकिलाचं नाव होतं अप्पाजी जयदेव. आणि जे होळकरांच्या दरबारात इतर संस्थानाचे जे वकील होते त्यांचे नाव देऊन ठेवले आहेत. पुण्याचे होते केशव दातार, साताऱ्याचे होते रामराव सदाशिव, आणि भिल्ल आणि गोंड हे जे लोक होते यांना एक विशिष्ट कर बसवलेला आहे, भिलवडी नावाचा कर, जेणेकरून यांना एक शिस्त लागावी त्यासाठी तो कर लावलेला आपल्याला पाहता येतो. आता थोडंसं रिसेंटच्या कालावधीत विषयी त्यांच्या महाराष्ट्र सरकारनं काय काय महत्वाचे निर्णय घेतलेले आपल्याला पाहता येतात. मार्च 2019 मध्ये सोलापूर विद्यापीठाचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असं करण्यात आलेलं आपल्याला पाहता येतं. 13 मार्च 2024 ला अहमदनगर या जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर केलेलं आपल्याला पाहता येतं. शहर, तालुका, जिल्हा तिन्हीचं नाव अहिल्यानगर पाहता येतं. फेब्रुवारी 2025 मध्ये चौंडी या ठिकाणी राष्ट्रीय परिषद झालेले आपल्याला पाहता येते. आणि JNU जे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आहे त्याच्या कुलगुरू श्रीमती शांतीश्री पंडित त्याच्या अध्यक्ष आपल्याला पाहता येतात. आणि आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आपल्याला चौंडी या ठिकाणी होताना पाहता येते. अशा प्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयीची आपण खरं त्यांच्या वैयक्तिक सगळीच माहिती पाहिलेली आहे, पण आपण परीक्षेच्या दृष्टीने पाहणं हा आपला याच्या मागचा हेतू होता. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा जी आहे त्या पूर्व परीक्षेचे पॉलिटीच्या PYQ अल्गोरिदमची आपण बॅच सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण 2017 ते 24 या दरम्यानचे 8 पेपर आणि त्या पेपर मधले जवळपास 100 क्वेश्चन अतिशय डिटेलपणे कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर दिलेला आहे. ते कन्सेप्ट क्लिअर करताना व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अप्रोच वापरलेला आहे.
त्याच्यानंतर PYQ सगळे डिस्कस केलेले आहेत. त्या प्रत्येक PYQ चे 4 पर्याय, त्या 4 पर्यायाचं सुद्धा विश्लेषण केलेलं आहे. प्रेडिक्शन, कुठल्या टॉपिकवर या वर्षभरात प्रश्न विचारला जाऊ शकतो, करंटचा बॅकग्राऊंड काय आहे, पॉलिटिक्सचं ते सांगितलेलं आहे. काही निमॉनिक ट्रिक सांगितलेले आहेत, महत्वाचे कलम, घटना दुरुस्त्या इथं सांगितलेल्या आपल्याला पाहता येतात. आणि ही सगळी बॅच तुम्हाला एज्युकल्चरच्या ऍपवर उपलब्ध आहे. या बॅचचा डेमो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायचा असेल तर त्याच्यासाठीचा QR कोड स्कॅन करा आणि काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आज आपण इथं थांबूया. थँक्यू.